सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या व्यवसाय संदर्भामध्ये जवळच्या प्रवासाला जावं लागेल. मात्र या प्रवासामध्ये तुमची गाडी बिघडल्यानं तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील. आज आर्थिक नियोजन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या भावंडांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता. आज कुटुंबातील लहान मुलं तुमच्याकडे एखाद्या गोष्टीचा हट्ट करतील. आज तुमची एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल. आज तुमच्या बहिणीच्या लग्नामध्ये जर काही मोठे अडथळे असतील तर ते पूर्णपणे दूर होतील आणि तिचं लग्न जमून येईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या बोलण्यातील सौम्यता तुम्हाला आदर देईल. त्यामुळे आज तुम्हाला तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा ठेवावा लागेल. कामाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये अशी एखादी गोष्ट घडेल ज्यामुळे तुम्हाला राग येईल. मात्र तुम्हाला रागावरती नियंत्रण हे ठेवावंच लागेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह काही शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. तुम्हाला आज तुमच्या सासरच्या लोकांकडून देखील आर्थिक लाभ होताना दिसत आहेत. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर व्हाल. आज जर तुम्हाला ताणतणाव जाणवला तर तुम्ही त्यापासून दूर राहण्याचा पूर्ण प्रयत्न कराल, जो तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. सर्जनशील काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमची कामगिरी पाहून तुमच्या सहकाऱ्यांना देखील आश्चर्य वाटेल. परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की जर तुमच्याकडे काही महत्त्वाची कामं असतील तर ती आधी तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा ती रखडलेली कामं तुमच्यासाठी नंतर अडचणी निर्माण करू शकतात. जर कोर्टामध्ये एखादा वादविवाद, प्रॉपर्टीशी संबंधित काही अडचणी चालू असतील तर त्यामध्ये निकाल हा तुमच्या बाजूने लागेल. त्यामुळे तुमचं मन हे आनंदी राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा खर्च जास्त होईल. तुम्हाला तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल. इच्छा नसताना देखील काही खर्च तुम्हाला करावे लागतील. मात्र तुम्हाला तुमचं उत्पन्न लक्षात घेऊनच खर्च करायला हवेत, अन्यथा तुमचं बजेट बिघडू शकतं. त्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये राहाल. आज जर कोणी तुमच्याकडे काय कर्ज मागितलं तर नीट विचार करा, कारण दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये गूळ आणि हरभरा डाळ बांधून अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल, कारण तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही तुमचे पैसे कधी कुठे गुंतवले असतील तर आज तुम्हाला ते दुपटीने मिळू शकतील. त्यामुळे तुम्हाला चांगला आनंद होईल. नोकरदार लोकांना आज त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही बदल दिसतील, ज्यामुळे तुम्ही नक्कीच थोडेसे चिंतेमध्ये राहाल. परंतु तुमच्या मेहनतीनं तुम्ही तुमची सर्व कामं अगदी सहज पूर्ण करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारा असणार आहे. बिझनेसमधील एक महत्त्वाची डील आज फायनल झाल्यानं तुम्ही खुश व्हाल. मात्र तुमच्या सहकाऱ्यांशी आज तुम्ही कुठलंही गैरवर्तन करू नका. तुम्ही असे केल्यास तुमच्या प्रगतीमध्ये बाधा येऊ शकते. आज तुमचे काही शत्रू प्रबळ असतील, मात्र तुम्ही तुमच्या क्षमतेनं त्यांचा नायनाट करू शकाल. कौटुंबिक व्यवसायामध्ये व्यवसाय चालवणाऱ्यांना आज वडिलांचा सल्ला घेऊनच पुढे जावं लागेल. तसं न केल्यास त्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज गरिबांना कपडे आणि अन्न दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये जाऊ शकता. आज तुम्ही तुमचे पैसे धार्मिक कार्यक्रमांमध्ये गुंतवाल, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच आर्थिक आणि मानसिक लाभ होईल. आज विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून देखील खूप सपोर्ट मिळत असल्याचं दिसून येत आहे. तुमच्या जवळच्या व्यक्तीची समस्या पाहून तुम्हाला दुःख होईल आणि तुम्ही त्यांची मदत देखील कराल. त्यामुळे तुमचा दिवस तसा चांगला जाईल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो, ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल. आज काही लोकांना परदेशी प्रवासाची संधी देखील मिळू शकते, ज्यामुळे त्यांना खूप आनंद होईल. परंतु तुमची प्रगती पाहून तुमचे शत्रू मात्र चिंतेमध्ये सापडतील. त्यामुळे तुम्हाला त्यांच्यापासून सावध राहावं लागेल. आज आरोग्याबाबत तुम्ही जागरूक राहा. जर तुमचं आरोग्य बिघडलं तर नक्कीच तुम्हाला वैद्यकीय सल्ला घ्यावा लागू शकतो. आज संध्याकाळी तुमच्या आईंना डोळ्यांचा आजार उद्भवू शकतो. त्यामुळे तुम्हाला त्यांच्यासाठी देखील डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील बदललेल्या वातावरणामुळे तुम्ही चिंतेमध्ये सापडाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एकांतामध्ये थोडासा वेळ घालवाल, ज्यामुळे तुमच्या दोघांमधील नातं हे अधिक घट्ट होईल. आज तुम्ही तुमची प्रलंबित कामं पूर्ण करण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला बरं वाटेल. आज कुटुंबातील विवाहोत्सुक सदस्यांसाठी एक चांगला विवाहाचा प्रस्ताव येऊ शकेल, ज्याला कुटुंबातील सदस्यांची देखील मान्यता मिळू शकते. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या मानसिक समस्यांमुळे त्रस्त व्हाल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमच्याकडनं काही चुका या होऊ शकतात, ज्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आज कुठेही गुंतवणूक करण्याची घाई करू नका, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. तुमच्या लाईफमध्ये काही समस्या सुरू असतील तर आज तुम्ही त्याविषयी तुमच्या वडिलांशी चर्चा करा. त्यांच्याकडनं सल्ला घेतल्यानंतर तुमचा ताण नाहीसा होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शिल्लक भाकरी ही काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी एखाद्या परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर त्याचा निकाल आज येऊ शकतो, ज्यामध्ये त्यांना चांगले यश मिळेल. शत्रू आज तुम्हाला त्रास देतील, मात्र तुम्हाला त्यांच्याकडे दुर्लक्ष करूनच पुढे जावं लागेल, तरच तुम्ही भविष्यामध्ये काहीतरी साध्य करू शकाल. आज तुम्हाला तुमच्या आईकडनं एखादी चांगली बातमी ऐकू येईल. तुम्ही संध्याकाळचा वेळ तुमच्या आईवडिलांची सेवा करण्यामध्ये घालवाल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत मौज मजेमध्ये घालवाल, ज्यामुळे तुमची कौटुंबिक एकताही वाढेल. जर कुटुंबामध्ये काही वाद चालू असेल तर तो देखील आज संपुष्टात येईल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. कुटुंबासोबतच्या जुन्या आठवणींमध्ये तुम्ही आज रमून जाल. आज तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नाच्या मार्गामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी कुटुंबातील सदस्याचा सल्ला घेऊ शकता, ज्यामुळे तुमची समस्या दूर होईल. विद्यार्थी आज परीक्षेच्या तयारीमध्ये व्यस्त राहतील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.